नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, तुमचं कल्पतरू पॅटर्नच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी NMS परीक्षेसाठी तयारी करत आहेत। त्या तयारी करत असताना त्यांना अत्यंत महत्त्वाचे असणारा जे काही फास्ट ट्रॅक क्वेश्चन्स आहेत, IMP क्वेश्चन्स आहे, इम्पॉर्टंट प्रश्नांची या ठिकाणी जी तयारी आहे, आपण या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तयारी करून घेत आहे। तरी अद्याप जरी तुम्ही या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचे जे मित्र आहेत की ज्यांनी जे सुद्धा या ठिकाणी NMS परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी अद्यापही जर तयारी केली सुरुवात केली नसेल तर त्यासाठी त्यांना या ठिकाणी आपल्या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी तयारी करतील। त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आपले पालक बघत असेल तर त्या पालकांना सुद्धा विनंती करतो की वर्ग 8वी मध्ये जर आपला पालक शिकत असेल तर त्याला सुद्धा अवश्य आपण हा व्हिडिओ दाखवावा, जेणेकरून त्याची जी परीक्षेची जी तयारी आहे ती या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचा निकाल येण्यासाठी या ठिकाणी तो प्रयत्न करेल। त्याच्या असणारे जे काही संकल्पना आहेत, जे काही डाऊट आहे, ज्याचे जे काही प्रश्न आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी अद्याप जरी आपण या ठिकाणी परीक्षेला सुरुवात केली नसेल तर परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही कल्पतरू पॅटर्न सोबत करा, जेणेकरून तुमचा निकाल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचे येईल। तर आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे या ठिकाणी प्रश्न चालू आहेत व्हिडिओ लेक्चर सिरीज। याच्यामध्ये आपले सामाजिक शास्त्राचे जे प्राध्यापक आहे श्री कोल्हे सर, मी यांना आमंत्रित करतो की यांनी पुढील प्रश्नांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी आणि व्हिडिओ पूर्ण बघावा। सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलमधील अत्यंत महत्त्वाचा घटक लोकसंख्या यावर काही महत्त्वाचे PIQ महत्त्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत, त्यावर आपण वेळ न दवडता लगेच सुरुवात करू। पहा पहिला क्वेश्चन पहा, लोकांची वयानुसार विभागणी म्हणजे काय? ओके, लोकांची वयानुसार विभागणी, लोकांची वयानुसार विभागणी म्हणजे काय? वयोगट रचना। ओके, वयोगट रचना, हे वयोगट रचना 3 रचनेमध्ये केला जातो, 3 गटामध्ये। तर 3 गट कोणकोणते आहे पहा। पहिला गट असतो जो की लहान वयोगट म्हणू, अल्प वयोगट। ओके, जो असतो 0 ते 14 वयोगट, जे की याच्यामध्ये लहान मुलं आणि ते काय म्हणू आपण किशोरवयीन हे मुलं असतात त्याच्यामध्ये। ओके, हा कार्यक्षम गटामध्ये येईल का? नाही, कारण लहान मुलं किंवा किशोर वयातील मुलं हे काय करतील? शिक्षण घेत असतील, त्यामुळे कार्यक्षम गटामध्ये येईल का? हे नाही आहे। त्यानंतर एक महत्त्वाचा गट येतो वयोगटामधील, तो येतो वय वर्ष 15 ते वय वर्ष 59। पहा, या गटाला काय म्हणतात? कार्यक्षम गट। कार्यक्षम गट का म्हणतात? कारण या गटातील जे काही व्यवसाय आहे, जे काही देशाची अर्थव्यवस्था आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला सामोरी नेण्यासाठी, पुढे नेण्यासाठी हा गट प्रयत्नशील असतो। ओके, म्हणून या गटाला कार्यक्षम क्रियाशील गट म्हणतात। ओके, उत्पादक गट म्हणतात। त्यानंतर पहा तिसरा गट येतो, हा पहिला पाहिला आपण लहान वयोगट। ओके, आणि तिसरा गट पाहतो आपण, तो वयोगट आहे निवृत्त वयोगट। निवृत्त म्हणू किंवा त्याला काय म्हणू? वृद्ध। ओके, याच्यामध्ये येतो 60 वर्षावरील वयोगट असतो, जे 60 वर्षावरील वृद्ध लोक आहेत। हा पण अकार्यक्षममध्ये येतो। याला अकार्यक्षम का म्हणू आपण? कारण हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रत्यक्ष आपली भूमिका निभावत नाही, कारण निवृत्त नोकरदार असतात किंवा वृद्ध असतात। म्हणून याच्यामध्ये जे काही आपली लोकांची वयानुसार जी विभागणी केली आहे हे वयोगटामध्ये केलेलं आहे, आणि याच्यामध्ये 3 वयोगट असतात। याच्यामध्ये लहान वयोगट 0 ते 14। ओके, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पहा 15 ते 59 वर्षे हे कार्यक्षमता म्हणू आपण त्याला, उत्पादक गट म्हणू आपण त्याला। ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा येतो जो निवृत्त किंवा वृद्ध वयोगट म्हणला जातो, जो 60 वर्षावरील। ओके, जो की देशाच्या अर्थव्यवस्थेला जो प्रत्यक्ष काय सपोर्ट करत नाही। ओके, तर याच्यामध्ये भारतातील सर्वात जास्त जो लोकसंख्या जी आढळते ही कार्यक्षम गटामधली आहे, 15 ते 59। म्हणून भारत या देशाला आपण तरुण देश म्हणतो। जगातील तरुण देश विचारलं तर भारत आहे,
कारण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही कोणत्या गटामध्ये मोडते? 15 ते 59 वर्ष. ओके, लक्षात ठेवा, यावर प्रश्न अवश्य येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. पहा नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आढळते? लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषामागे स्त्रिया किती. ओके, तर हे सर्वाधिक लिंग गुणोत्तर आपल्याला माहीत आहे 2011च्या जनगणनेनुसार, किंवा आताही जर म्हटलं तर केरळ हे उत्तर आहे. कारण केरळमध्ये 1000 पुरुषामागे 1084 स्त्रिया दिसतात आपल्याला. म्हणून केरळमधलं जो काही आहे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे. भारतामधलं लिंग गुणोत्तर केरळमध्ये सर्वाधिक आहे. सर मग कमी कुठं आहे? तर कमी आहे हरियाणामध्ये. कमी कुठं आहे? हरियाणामध्ये. हरियाणामध्ये किती लिंग गुणोत्तर येते पहा? हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर येते 879. किती येते? 879. पंजाबचंही तेवढ्याच जवळपास येते. 2 नंबरला कमीमध्ये पंजाबच आहे. पंजाबचं येते 895. ओके, आणि नंतर आपलं महाराष्ट्र येते. महाराष्ट्रावर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती? तर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 929. लक्षात ठेवा, 1000 पुरुषामागे किती स्त्रिया येतात महाराष्ट्रामध्ये? 929. तर भारताचं जर विचारलं, भारताचं पूर्ण ओव्हरऑल लिंग गुणोत्तर किती आहे भारत देशाचं? तर हे लक्षात ठेवा, किती आहे? 943. 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत? तिला 900 स्त्रिया आहेत. हे लक्षात ठेवा. सर्वाधिक लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर केरळी. ओके, साक्षरतेमध्ये पाहतो आपण 2011च्या नुसार केरळ हा जे राज्य आहे हे भारतामध्ये अग्रेसर आहे. तर लक्षात ठेवा, सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ, आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर भारतामध्ये हरियाणा 879. त्यानंतर पंजाब 895, आणि महाराष्ट्र जर विचारलं तर 929. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा तिसरा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता वयोगट मनुष्यबळ पुरवतो? जो कार्यक्षम आहे, जो क्रियाशील गट आहे, जो तरुण वर्ग आहे. ओके, तो आहे 15 ते 59 वर्ष वयोगट. ओके, कारण या गटाला काय म्हणू आपण? कार्यशील गट म्हणू, जो की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष काम करत असतो. म्हणून मनुष्यबळ पुरवणारा गट कोणता आहे? 15 ते 59. 60 वर्षे किंवा त्यावरील हे निवृत्त असतात, वृद्ध असतात, हे नाही आहे. 14 वर्षाखालील जे बालकं असतात, किशोरवयीन असतात, तेही नाही आहे. आणि 70 वर्षावरील वृद्ध गट येतो, तो काही क्रियाशील किंवा कार्यशील नसतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मनुष्यबळ पुरवणारा गट कोणता असेल व्यवसायामध्ये किंवा देशाची अर्थव्यवस्था? तर 15 ते 59, जो तरुण गट म्हणतो आपण त्याला. पहा नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता घटक लोकसंख्येची गुणवत्ता ठरवतो? लोकसंख्येची गुणवत्ता, कपड्यानं गुणवत्ता ठरल्या जात नाही. उंची ही शारीरिक आहे. उंची माझा वजन म्हणा हे शारीरिक बाबीशी निगडीत आहे. याच्याशी काय आहे? लोकसंख्येची जी गुणवत्ता आहे ते साक्षरतेवर डिपेंड आहे. कारण साक्षरता असेल तर देशामध्ये तंत्रज्ञान वाढेल, देशामध्ये व्यवसाय वाढेल, देशाची अर्थव्यवस्था वाढेल. तर याच्यामध्ये लोकसंख्येची गुणवत्ता जर ठरवणारा घटक कोणता असेल तो साक्षरता आहे. शासन पद्धती आहे, शासन काही निर्णय घेतात, परंतु शासन प्रत्यक्ष लोकसंख्येची गुणवत्ता वाढू शकत नाही. काही चांगले निर्णय घेऊ शकते, पण जी साक्षरता आहे, जर देशातील लोक शिक्षित असले तर लोकसंख्येची गुणवत्ता त्या देशातील अधिकाधिक लोकसंख्या ही प्रगत राहते. म्हणून साक्षरता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. ओके, लोकसंख्येची गुणवत्ता कशा महत्त्वाची ठरल्या जाते? साक्षरतेवर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वापरू. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा लोकसंख्या रचनेशी संबंध नाही? पहा, उंची शारीरिक निगडीत आहे. उंची म्हणा, वजन म्हणा, हे लोकसंख्या रचनेशी संबंध नाही. लोकसंख्या रचनेशी संबंध काय? वयाचा आहे. कारण देशामधली जी आपण म्हणू प्रगत का आपला जो भारत देश आहे हा 4थ्या पायदानावर का दिला अर्थव्यवस्थेमध्ये? कारण देशाची जे लोकसंख्या आहे, जे वय आहे, हे वय सर्वाधिक काय? 15 ते 59 वयोगटामध्ये. म्हणून देश प्रगतीपथावर जात आहे. त्यानंतर लिंग पहा, देशातलं जर स्त्री पुरुष समानता आली, जर जो आपण पाहिला यापूर्वीचा प्रश्न की लिंग गुणोत्तरामध्ये भारत हा प्रगती करत आहे. केरळसारखे राज्य, हरियाणासारखे, महाराष्ट्रासारखे राज्य हे स्त्री आणि पुरुषामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे याच्यामध्ये समानता दाखवत आहे. म्हणून जर लिंगामध्ये या लिंग गुणोत्तरामध्ये देश जर समानतेवर आला, स्त्री आणि पुरुषांचं जर समान गुणोत्तर आलं तर देश प्रगतीपथावर जाईल. म्हणून लोकसंख्या रचनेशी संबंध असणारे वय, लिंग हे महत्त्वाचे घटक आहे. आणि व्यवसाय, जर देशाचा व्यवसाय जर वाढला, देशाचा जर उद्योग वाढला तर याच्यातून देशाची प्रगती होईल. परंतु उंची हे शारीरिक बाबीशी निगडीत आहे. म्हणून उंची येईल का? उंची येणार नाही. तर याचं उत्तर काय येईल? उंची. कारण संबंधित नसणारा विचारला आपण, संबंध नसणारा. बाकी जे मी सांगितलं तुम्हाला वय, लिंग, व्यवसाय, अजून याच्यामध्ये संबंध येणारा शिक्षण आहे. ओके, शिक्षणावर देशाची प्रगती होते, त्याला साक्षरता म्हणू आपण. ओके, त्यानंतर पहा हे 4था घटक म्हणू आपण
लोकसंख्या रचनेचे संबंध असलेला. त्यानंतर पहा धर्म येतो. धर्म येतो कारण धर्मावरून परंतु जर धर्मामध्ये जर चांगला जर उद्देश असेल तर धर्माबद्दल पण लोकसंख्येशी चांगला संबंध येतो. कारण केरळसारखे राज्य पाहतो आपण ज्या राज्यामध्ये बहुतांश नाही का ख्रिश्चन धर्म येतो. ओके, तर त्यामुळे काही राज्यामध्ये आपण लोकसंख्येचा रचनेचे संबंध धर्माशी पण निगडीत करतो. काही राज्य भाषेची आहेत. बरेच भाषावर प्रांतरचना पाहतो आपण. बरेच राज्य आपल्याला दिसतात की ते भाषेवर आधारित आहेत. आंध्र प्रदेशसारखं राज्य 1956 झालं. महाराष्ट्र पहा 1960 की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जास्त आहे. म्हणून लोकसंख्येच्या रचनेचे संबंध असणारे वय, लिंग, व्यवसाय, शिक्षण, धर्म, भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. याच्यामध्ये उंची नाही. उंची या कशाशी आहे? शारीरिक बाबीशी घटक आहे. ओके, तर हे नाही आहे. शारीरिक बाबीशी आहे निगडीत. कशाची? शारीरिक बाबीशी निगडीत असल्यामुळे हा उंची घटक लोकसंख्या रचनेशी संबंध डायरेक्ट दाखवत नाही. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असेल तर काय असेल? का असेल? जन्मदर जर जास्त असेल तर जन्मदर जास्त असेल तर लोकसंख्या काय आहे? त्या देशाची किंवा एखाद्या प्रांताची वाढलेली असेल. तर प्रश्न असा आहे की जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जर अधिक असेल, ओके, जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असेल तर त्या प्रांताची त्या देशाची लोकसंख्या काय आहे? वाढलेली दिसेल तुम्हाला. तर त्या देशाची लोकसंख्या काय होते? वाढते. कारण जन्मदर आपण जास्त आहे. आपल्या भारताची लोकसंख्या पहा, जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. म्हणून भारताची लोकसंख्या 2011 नुसार आपण नाही का 121 कोटी पाहतो. त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणू. ओके, की जिथं जन्मदर वाढताना दिसतो आणि मृत्यू दर कमी होताना दिसतो. म्हणून भारताची लोकसंख्या 2011ला 121 कोटी होती तर 2025ला तीच लोकसंख्या आज 146 कोटीवर गेली, जे की आपण चीन या देशाला मागे पाडलेलं आहे. चीन या देशाची लोकसंख्या किती आहे? 141च आहे. ओके, म्हणून इथं काय आहे? भारताचा जन्मदर हा अधिक आहे किंवा ज्या देशाचा जन्मदर अधिक असतो आणि मृत्यूदर कमी असतो त्या देशाची जी नैसर्गिक वाढ म्हणून आपण ही जास्त असते. ओके, या देशाचा एक चांगला संकेत आहे की ज्या देशामध्ये मृत्यू दर हा कमी आहे. तर ओके, अजून आपण पाहू लोकसंख्येशी निगडीत क्वेश्चन. समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार घटकावर अवलंबून असतो. आधुनिक तंत्रज्ञान कशाचा प्रसार, जो आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आहे हे कोणत्या घटकावर अवलंबून आहे? लिंग गुणोत्तर? नाही. जन्मदरावर कसा काय अवलंबून राहील? नाही. स्थलांतर? नाही. साक्षरता? त्याचं उत्तर काय येईल? कारण तंत्रज्ञानाचा प्रसार कधी होईल? त्या देशातील जनता साक्षर असेल तर. तंत्रज्ञानाचा वापर जे काय म्हणू आपण हा कधी करेल? लोक कधी करतील? जेव्हा ते साक्षर असतील तर. तेव्हाच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. आणि तो कशावर अवलंबून राहील? ज्या देशाची लोकसंख्या जास्तीत जास्त शिक्षित असेल तर त्या देश प्रगतीपथावर जाईल, तो तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर राहील. म्हणून याचं उत्तर काय येईल? साक्षरता येईल. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार हा कशावर अवलंबून राहील? साक्षरतेवर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आढळते. आता घनता, ओके, आपली एखादी वर्गखोली असते. एखाद्या वर्गखोलीमध्ये त्या वर्गखोलीची जर कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्याची आहे, ओके, जर त्या वर्गखोलीची कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्याची आहे आणि त्या वर्गखोलीमध्ये जर आपण 100 विद्यार्थी बसवले तर ते दाटीवाटीनं बसतील. 60 विद्यार्थी जे व्यवस्थित हालचाल करायली त्याच वर्गामध्ये जर 100 विद्यार्थी बसवले तर त्या वर्गाचे जे बसणारे विद्यार्थी आहेत त्या 100 विद्यार्थ्याची व्यवस्थित हालचाल होईल का? कारण त्याचं क्षेत्रफळ कमी राहील. त्या 100 विद्यार्थ्याला आपल्याला काय करावं लागेल? त्या वर्गखोलीचं क्षेत्रफळ वाढवावं लागेल. ओके, म्हणजेच पहा आपण लोकसंख्येच्या घनतेचं कसं सूत्र करू पहा. लोकसंख्येची घनता पहा, लोकसंख्येच्या घनतेचं सूत्र, लोकसंख्येची घनता, ओके, त्याच्यामध्ये त्या प्रदेशाची लोकसंख्या, प्रदेश लोकसंख्या भागीला काय? प्रदेशाचे क्षेत्रफळ. प्रदेशाचे काय येईल रे? क्षेत्रफळ. हे आपण सूत्र मानू. ओके, तर असं कोणता आपला प्रश्न विचारला की सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर जे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ कमी आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये लोकांचं प्रमाण जास्त आहे. तर आपल्याला माहीत आहे मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये लोक जास्त आहेत आणि त्यांचं क्षेत्रफळ कमी आहे कारण राहायला जागा कमी आहे. तर याचं उत्तर काय येईल माहीत आहे का? कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये. तर याचं उत्तर येईल मुंबई उपनगर. जे आपण पाहतो मुंबईचं विभाजन 1990ला झालं.
ओके 1990मध्ये मुंबई शहराचं विभाजन 2 याच्यामध्ये केलं, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर याच्यामध्ये मुंबई उपनगराचे तुम्हाला क्षेत्रफळ किती आहे माहीत असलं पाहिजे. तर मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ पहा. ओके मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ आहे, मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ आहे 446 आणि या 446 मध्ये राहणाऱ्यांची संख्या ही जवळपास 20,000 प्लस आहे स्क्वेअर किलोमीटर. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात? 20,000 आहे. खूप झाले, अति झालं. आणि मुंबईसारख्या जर ठिकाणी तुम्ही गेले असेल तर तुम्हाला ते जाणवलं. आणि 2 नंबरला येते मुंबई शहर, ज्याचं क्षेत्रफळ भारतामध्ये सर्वात कमी आहे. जर आपण भारतामधले महाराष्ट्रातले जर 36 जिल्हे पाहिले तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लहान जिल्हा किंवा ज्याचं सर्वाधिक कमी क्षेत्रफळ आहे त्याचं क्षेत्रफळ फक्त किती आहे? 157 चौकिमी. किती आहे? 157 चौकिमी. आणि या 157 चौकिमीमध्ये लोक राहतात किती? 19,000 प्लस एका चौरस किलोमीटरमध्ये. पहा 19,000 प्लस. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सर्वाधिक लोकसंख्या किंवा सर्वाधिक लोकसंख्येची घनता आपल्याला विचारली. सर्वाधिक लोकसंख्या म्हटलं तरी उपनगराचीच आहे, मुंबई उपनगराची जवळपास 95 कोटीच्या वर येते 2011 नुसार. आणि घनता जर विचारलं एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात तर 20,000 प्लस राहतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सर्वाधिक जास्त घनता कोणाची येईल? मुंबई उपनगराची. ओके क्लिक करा डोक्याला. ओके आणि मुंबई शहर 2 नंबरला येईल. आणि ठाणे 3 नंबरला येते. ओके आणि सर्वाधिक कमी विचारलं आपल्याला. सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे? आपल्याला मी जास्त सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला अजून सराव होईल. जास्त माहीत झालं पण इथं आपल्याला प्रश्न विचारला आणि इथे तुमचीही चूक होणार विद्यार्थी मित्रांनो. जसं की मी तुम्हाला सांगताना चूक केली, तुमची 100% चूक होणार, कारण आपण कमी आणि जास्त याच्याकडे लक्ष देत नाही. ओके तर जास्त जर म्हणलं आपल्याला घनता कोणाची आहे? मुंबई उपनगराची आहे. त्यानंतर 2 नंबरला कोण आहे? मुंबई शहर आहे. 3 नंबरला कोण आहे? ठाणे आहे. 4 नंबरला अजून जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज पुणे आहे. पण सर्वात कमी येते गडचिरोली. पण आपल्याला या ऑप्शनमध्ये काय विचारलं? या ऑप्शनमध्ये यापेक्षा कमी कोण आहे? या 3 ऑप्शनपेक्षा तर उस्मानाबाद आहे. याला आता नाव दिलं आहे धाराशिव. तर याची घनता कमी आहे. आणि सर्वाधिक कमी घनता जर विचारलं, जसं की या ऑप्शनमध्ये उस्मानाबाद आहे, पण महाराष्ट्रातील कोणता असा जिल्हा आहे ज्याची घनता सर्वात कमी आहे? ओके तर ते आहे गडचिरोली. लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारणार. सर्वाधिक कमी लोकसंख्या गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार सारखे जिल्हे, धुळेसारखे जिल्हे तुम्हाला दिसतील. ओके गडचिरोली काय 74 फक्त लोक राहतात इथं चौरस किलोमीटरमध्ये. एका चौकिमीमध्ये किती? फक्त 74 लोक. का? कारण त्याचं वनच्छादित प्रमाण आहे, वनाचं प्रमाण जास्त आहे. म्हणून सर्वात कमी महाराष्ट्राचं जर विचारलं तर काय आहे? गडचिरोली आहे. आणि सर्वाधिक विचारलं तर मुंबई उपनगर, मुंबई शहर 2 नंबरला, 3 नंबरला ठाणे. आणि या ऑप्शनमध्ये आपल्याला कमी विचारलं तर याचं उत्तर येईल उस्मानाबाद, जे की आता तुम्हाला ऑप्शनमध्ये धाराशिव येईल. तर कन्फ्युजन होऊ नका, उस्मानाबादचंच नवीन नाव आता काय झालं आहे? धाराशिव झालं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे काय होते? ओके कृषी क्षेत्र वाढेल का? उलट कमी होईल. लोकसंख्या वाढली तर विभाजन होईल कृषी क्षेत्रामध्ये. साधन संपत्तीवरील ताण वाढेल. ओके लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे काय होईल? साधन संपत्तीवरील ताण वाढतो, हे याचं उत्तर आहे. तर तिसरा ऑप्शन पहा, साधन संपत्तीवरील ताण कमी होतो. कमी होईल का? उलट वाढेल. आणि मानव विकास निर्देशांक हा सुधारेल का? कमी होईल लोकसंख्या वाढली तर. याचं उत्तर काय आहे? लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे काय होईल? साधन संपत्तीवरील ताण वाढतो. ओके कारण लोकसंख्या वाढली म्हणजे व्यवसाय वाढले, नोकऱ्या जास्त वाढल्या, प्रत्येक गोष्ट वाढली लोकसंख्या वाढली म्हणजे. तुम्हाला माहीत आहे लोकसंख्येमुळे बऱ्याच गोष्टीला समस्येला सामोरे जावं लागते. म्हणून साधन संपत्तीवर जो काही आहे तो ताण वाढेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर म्हणा जो ताण वाढेल. ओके कारण काय? लोकसंख्येची जर अमर्याद वाढ झाली, आपण भारतामध्ये पाहतो. हे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? साधन संपत्तीवरील ताण वाढेल. कृषी क्षेत्र वाढेल का? नाही. साधन संपत्तीवरील ताण कमी होईल का? उलट जास्त होईल. त्याचा वरचाच क्वेश्चन आपण पाहायला पर्याय. आणि मानव विकास निर्देशांक हा सुधारेल का? उलट कमी होईल. ओके मानव विकास निर्देशांक नंतर पाहिलं आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे? पहा क्षेत्र विचारतात की जे सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या व्यवसायात आहे. ओके आपला देश कृषीप्रधान आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक काय आहेत? गुंतलेले आहेत. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येते? कृषी, शेती, मत्स्य व्यवसाय. ओके हे मत्स्य व्यवसाय या काही गोष्टी येतात जे प्राथमिकमध्ये. द्वितीयमध्ये काय येतात रे? उद्योग. ओके उद्योग, कंपन्या आपण त्याला म्हणू, कारखाने. याच्यामध्ये हे द्वितीय क्षेत्र आहे.
तृतीय क्षेत्र भाग कोणता आहे? तृतीय क्षेत्र काय येईल? सेवा क्षेत्र येईल. या तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणतात. सेवामध्ये त्यामध्ये बँकिंग येते. ओके, बँकिंग येते. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील रे? रुग्णालय दिसतील, दवाखाने. ओके, रुग्णालय. त्यानंतर काय जे काय आपण शिक्षण म्हणू. ओके, हे काय सेवा क्षेत्रामध्ये येईल. ओके, जे की तृतीय क्षेत्र म्हटलं जाते याला. द्वितीय क्षेत्रामध्ये काय? द्वितीय क्षेत्र कशाला म्हटलं जाते? उद्योगाला म्हटलं जाते. आणि चतुर्थ क्षेत्र कशाला म्हटलं जाते? पहा लक्षात ठेवा. चतुर्थ क्षेत्र काय आहे? हे तंत्रज्ञानावर, IT वर, जे काय देशाचं तंत्रज्ञान आहे. ओके, जो काय देश तंत्रज्ञानावर प्रगती करायला, ओके, या IT क्षेत्रामध्ये प्रगती केलं म्हणजे काय? ओके, हे चौथ्या क्षेत्रामध्ये. पहा, प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा आणि चतुर्थ क्षेत्र म्हणजे जे काही आपण काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत ती तंत्रज्ञानातली प्रगती तुम्हाला कशामध्ये दिसेल? चतुर्थ क्षेत्रामध्ये. याच्यामध्येही बरेच आपले भारताचं स्थान चांगल्या स्थितीवर आलेलं आहे. ओके, त्याला IT क्षेत्रामध्ये म्हणू आपण, तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणती संस्था जागतिक मानव विकास निर्देशांक प्रकाशित करते? या जागतिक मानव विकास निर्देशांक कोण प्रकाशित करते? म्हणते प्रदर्शित करते. तर कोण करते? UNDP. ओके, UNDPचा लॉंग फॉर्म पहा. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, UNDPचा लॉंग फॉर्म काय? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. या UNDPची स्थापना कधी झाली होती? 1965ला. महबूब हक एक पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञाने या UNDPचा शोध लावला. ज्याचं म्हणणं होतं की देशातील जे काही GDPवर आहे याच्यावर देशाची प्रगती नका ठरवू. देशामधलं आरोग्य पहा, देशामधली शैक्षणिक व्यवस्था पहा आणि देशामधली जी काही आर्थिक स्थिती आहे त्यावर पहा आणि त्यावरही UNDP निर्देशांक येतो. म्हणजे देश जर विकसित असेल, देशामध्ये या सर्व गोष्टी सोयीसुविधा असतील तर या UNDPमध्ये दरवर्षी हा निर्देशांक लावला जातो. ओके, त्यावर काही क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहू. ओके, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन व्यापारी संघटना आहे. ओके, WTO, UN, पहिले UN स्थापन झालं होतं, नंतर UNDP त्याच्यामध्ये रूपांतर झालं. आणि युनेस्को, जे की आपण जागतिक वारसा स्थळ म्हणू. ओके, जागतिक वारसा स्थळ सांस्कृतिक असतील, नैसर्गिक असेल, याचं जतन जर कोणती संघटना करत असेल ती युनेस्को करते. ओके, 1945ला तुम्हाला माहीत आहे पहिल्या महायुद्धानंतर या युनेस्कोची स्थापना झाली होती, जे की आपले नैसर्गिक आणि जे सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत याचं काय करते? ते जतन करते. ओके, पहा इतर माहिती लक्षात ठेवा जा. यावर प्रश्न विचारतात. पुढीलपैकी कोणता घटक लोकसंख्या वितरणावर प्रतिकूल परिणाम करतो? प्रतिकूल म्हणजे वाईट परिणाम करतो. कोणता करतो पहा? नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता. नैसर्गिक संसाधनाची जर उपलब्ध असेल तर काय होईल रे? लोकसंख्येच्या वितरणावर चांगला परिणाम होईल. लोकसंख्या तिथं वाढेल त्या भागामध्ये, कारण तिथं काय नैसर्गिक संसाधन आहे. तिथं वातावरण चांगलं आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, हवा पाणी चांगलं आहे. ओके, शेती चांगली येते, मृदा चांगली आहे. तर काय होईल? तिथं लोकसंख्या वाढेल ना. लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल ना. लोकसंख्या कमी असेल का नाही? पहा, मुबलक पाण्याची उपलब्ध असेल तर तिथे पण लोक शेती करतील आणि तिथे पण लोकसंख्येचं प्रमाण जास्त असेल. म्हणजे प्रतिकूल परिणाम आहे काय? चांगला परिणाम आहे. त्यानंतर पहा, वाहतूक सुगमता. ज्या प्रदेशामध्ये, ज्या भागामध्ये वाहतूक आहे, रस्ते आहेत, जिथे रेल्वे गेलेली आहे, जिथं विमानाचाही प्रवास होऊ शकतो, असे तुम्हाला काय दिसेल? असे विकसित शहरं दिसतील तुम्हाला. म्हणजे या शहरामध्ये तुम्हाला लोकसंख्येचं प्रमाण जास्त दिसेल. परंतु दुर्गम प्रदेशामध्ये वितरण काय दिसेल तुम्हाला? लोकसंख्येचं प्रतिकूल दिसेल. कारण दुर्गम प्रदेशामध्ये जे काय पहाडी भागामध्ये म्हणा किंवा जंगली भागामध्ये म्हणा, इथे लोकसंख्या विरळ प्रमाणात राहते, कमी प्रमाणात राहते. ओके, तिथं वातावरण पण चांगलं नसते, बऱ्याच गोष्टी काही प्रॉब्लेम असतात. म्हणून दुर्गम प्रदेशामध्ये तुम्हाला लोकसंख्येचं वितरण काय दिसेल रे मुलांनो? काय दिसेल? कमी दिसेल. आणि याचा परिणाम कुठं राहील? दुर्गम प्रदेशावर, जिथे की लोकसंख्येचं प्रमाण कमी राहील. या प्रश्नाचं उत्तर काय आपल्या? की लोकसंख्या वितरणावर प्रतिकूल परिणाम करणारा घटक कोणता आहे? तर कोणता आहे पहा? दुर्गम प्रदेश. या दुर्गम प्रदेशामध्ये काय आहे? लोकसंख्येचं प्रमाण कमी राहील, घनता कमी राहील. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी लोकसंख्येची घनता कमी असलेला जिल्हा. आपण लोकसंख्येची घनता मगाशी पाहिली, त्याच्यामध्ये त्या पर्यायामधून कोणता होता ते पाहिला आपण. आता इथे पहा, घनता कमी असलेला जिल्हा विचारला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून. हे लक्षात ठेवा. आपल्याला धुळे वाटते लहान आहे, 4 जिल्हे आहेत म्हणून, परंतु इथं गडचिरोली येते बरोबर उत्तर. गडचिरोली काय येते? कारण वनछादित प्रमाण आहे, नाही वनाचं प्रमाण जास्त आहे, वनांचे प्रमाण जास्त आहे. वनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे इथं लोकसंख्या काय दिसेल तुम्हाला? विरळ दिसेल. लोकसंख्या काय दिसेल तुम्हाला? इथं विरळ दिसेल.
आणि लोकसंख्या विरळ आहे म्हणजे क्षेत्र जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे. मग क्षेत्र जास्त आहे आणि लोकसंख्या कमी आहे म्हणजे तिथलं काय घनता कमी आहे. जर क्षेत्र कमी आणि लोकसंख्या जास्त तर घनता काय होईल, जास्त होईल. आपण पाहिलं मुंबई उपनगरामध्ये तेच आहे. ओके, क्षेत्रफळ 446 आहे आणि तिथली लोकसंख्या ही खूप जास्त आहे, 90 कोटीच्या वर आहे. तर मग अशी लोकसंख्या वसण्यासाठी तिथं काय घनता जास्त आहे. परंतु गडचिरोलीचं उलटं आहे मात्र, कारण गडचिरोलीचं क्षेत्रफळ हे जास्त आहे परंतु तिथं लोकसंख्या कमी आहे आणि वनस्पतीत प्रमाणात जास्त आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला विरळ लोकसंख्या दिसेल. आणि घनतेची जर महाराष्ट्रातून जर कमी घनता जर विचारलं कोणत्या जिल्ह्याची आहे तर गडचिरोलीला क्लिक करा. ओके, लक्षात ठेवा गडचिरोली हे होतं उत्तर आहे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा. ओके, 14 नंबरचा क्वेश्चन पहा. 2016च्या विचार का. आता हे 2016चा किंवा तुम्हाला चालू बी विचारू शकतात. आणि हे जे क्वेश्चन असतात लक्षात ठेवा, हे जे क्वेश्चन असतात हे तुमचा रिझल्ट आणतात. कारण इझी मीडियम हे बरेच प्रश्न मुलं सॉल्व करतात. मुलांना सॉल्व कोणता करता येत नाहीत प्रश्न, हे कन्फ्युजन करतात. बऱ्याच मुलांचे वाचलेले पण नसतात की 2016चा मानव विकास निर्देशांक क्रमवारीनुसार कोणत्या देशाचा जगात प्रथम क्रमांक होता म्हणून. ओके, UNDP मानव विकास आपण पाहिलं युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे UNDPनुसार जे की 1965ला याची स्थापना झाली होती. ओके, न्यूयॉर्कला याचं मुख्यालय आहे. तर जर हे आपण म्हणलं मानव विकास निर्देशांकामध्ये 2016ला कोणता देश अव्वल होता, कोणता देश प्रथम होता, तर इथं नॉर्वे होता. पहा नॉर्वे, लक्षात ठेवा. 2016चा म्हणायला तुम्हाला मी 2000 जर 23, 24, 25 जर विचारलं 2023चा कोणता होता तर 2000 तुझा आयसलँड नावाचा देश आहे. आयसलँड हा युरोपियन देश आहे आयसलँड. सर 2024चा कोण होता. मग 2024चा बी आयसलँडच होता. म्हणजे आयसलँडच काय होता, प्रथम स्थानी होता मानवी विकास निर्देशांकामध्ये. आणि 2025चा सर तो पण आयसलँडच होता. म्हणजे यावर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला 2023चा देशात प्रथम क्रमांक असणारा देश कशामध्ये, UNDPमध्ये मानव विकास निर्देशांक त्या देशाचा सर्वाधिक आहे. तर सध्या जर म्हटलं तर आयसलँडचा आहे. पण तुम्हाला 2016चं विचारलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर 2022चा विचारलं तर स्वित्झर्लंड लक्षात ठेवा. विचारणार नाहीत पण एक लक्षात ठेवा. पण सध्या चालू व्हायचा विचारू शकतात किंवा 2016चा विचारायची दाट शक्यता आहे, कारण तर तुमच्या सिलेबसमध्ये आहे. ओके, तर कोणता आहे ज्याचा UNDPमध्ये प्रथम क्रमांक आहे, नॉर्वेचा. याच्यामध्ये 2025मध्ये जवळपास 193 देश होते. त्याच्यामध्ये भारत विचारला तर भारत 130व्या स्थानी आहे. अजून पुढे जाऊन विचारू शकतात, कारण मी तुम्हाला सांगितलं हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत. असा जर क्वेश्चन विचारला तर असाही क्वेश्चन विचारू शकतात की भारताचं स्थान कोणतं आहे, तर भारताचं स्थान 193 देशामध्ये कोणाचं आहे, 130मध्ये आहे. ओके, पहा लक्षात ठेवा. आणि हे मानव विकास निर्देशांक काय सर, मानव विकास निर्देशांक किंवा UNDP काय सांगते आपल्याला की देशाचं GDP होऊन तुम्ही देशाची प्रगती नका ठरू. देश विकसित आहे GDP होऊन नका ठरू. तर देशामधलं आरोग्य पहा, देशामधली आरोग्य परिस्थिती पहा, देशामधली शैक्षणिक व्यवस्था पहा, देशामधले उच्च शिक्षक किती लोक घेत आहेत, त्याच्यानंतर त्याचा आर्थिक व्यवस्था. ओके, त्याच्या आधारित तुम्ही मानवी विकास निर्देशांक ठरवा. तर हा मानवी विकास निर्देशांकामध्ये तुम्हाला युरोपियन कंट्री जास्त दिसतील. याच्यामध्ये आयसलँड हा सध्या सलग 3 वर्षे झाला प्रथम स्थानी. ओके, जर 2023, 24, 25चा जर विचारला तर आयसलँडवर क्लिक करा. आणि 2022चा जर विचारला तर स्वित्झर्लंड. आणि 2016चा तुम्हाला विचारू शकतात कारण ते तुमच्या सिलेबसला आहे. नॉर्वे हा देश 2016ला काय होता, प्रथम क्रमांकावर होता. पहा नेक्स्ट पहा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी कोणती. अयोग्य विचारला जे की लोकसंख्या वितरणावर. ओके, आता लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक जर म्हणलं तर आर्थिक घटक आहे. वा, जिथे वाहतूक सुविधा आहे, जिथं रेल्वे जात असेल, जिथं रस्ते चांगले असतील तिथं काय आहे, लोकसंख्येचं प्रमाण जास्त राहील. ओके, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होईल. नंतर पहा इथं काय आहे, लोकसंख्या जास्त राहील. लोकसंख्या काय राहील रे, इथं लोकसंख्येचं वितरण जास्त राहील, लोकसंख्या जास्त. पहा राजकीय घटक येत नाही. ओके, वंश जे आहे राजकीय घटकामध्ये येत नाही, सामाजिक घटकामध्ये येतो. आणि हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक नाही, दूर नाही. मग या प्रश्नाचं उत्तर काय, आपला अयोग्य विचारलं राजकीय घटक आहे, जो की याच्यामध्ये कोणती जोडी दिली आहे, राजकीय घटक वंश. हे राजकीय घटकामध्ये वंश एकदम मोडत नाही. हे वंश कशा आहे, मध्ये सामाजिक घटकामध्ये येतो. तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा घटक राजकीय घटक, त्याच्यासमोर दिलेला वंश नाही आहे. तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक तुम्हाला दिसतील आर्थिक घटक, ज्याच्यामध्ये वाहतूक आहे. ओके, प्राकृतिक घटक जसं की तुम्ही पाहिलं मृदा,
जिथे मृद्याचं प्रमाण जमीन चांगली असेल तिथं तुम्हाला शेती चांगल्या प्रकारची उच्च दर्जाची दिसेल आणि लोकांचं तिथं जास्त तुम्हाला घनता दिसेल, वस्ती जास्त दिसतील. ओके, आपण पाहतो गंगेच्या मैदानामध्ये तुम्हाला काय दिसेल, त्या गंगेचा जो भाग आहे तिथं लोकसंख्या घनदाट आहे, जास्त आहे, कारण तिथं काय सुपीक जमिनी आहे. म्हणून प्राकृतिक घटक मृदा हे पण योग्य जोडी आहे. आणि सामाजिक घटक भाषा. ओके, सामाजिक घटक भाषा, कारण आपण पाहतो भाषावरच आधारित बहुतांश राज्य आपल्या भारतामध्ये आहे. ओके, आंध्र प्रदेश म्हणा, तेलंगणा म्हणा, कर्नाटक म्हणा, जे काही राज्य आहे, महाराष्ट्र म्हणा, हा भाषेवर आधारित झालेला आहे. हो, पश्चिम बंगाल, सर्व पंजाब वगैरे हे देश कशावर झालेले आहेत, भाषेवर. म्हणून जिथं भाषा जी बोलली जाईल तिथे काय होईल, त्याच भाषेतील बोलणारे लोक तुम्हाला जास्त दिसतील. ओके, म्हणून इथं काय आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जर घटक विचारले तुम्हाला तर आर्थिक घटक आहे. आर्थिक बाजू जर जास्त चांगली असेल तर तिथं वाहतूक पण चांगली राहील. ओके, प्राकृतिक घटक मृदा चांगली असेल तर तिथे शेती करण्यासाठी लोक जास्त राहतील. आणि सामाजिक घटक भाषेवर प्रांतरचना पाहतो आपण की भाषेवर आधारित तुम्हाला देशातील बरेच राज्य निर्माण झालेले दिसतात. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी असत्य विधान. पहा, अर्थशास्त्र विषय हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप असा नॉलेजेबल विषय आहे, त्यामुळे याच्यावर लक्ष द्यावा आणि प्रत्येक क्वेश्चनकडे पहा ध्यानपूर्वक. ओके, तर जर तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे पुढीलपैकी, आणि कन्फ्युजन वाटलं तरी माझा व्हिडिओ रिपीट करत पाहत जा, थोडं स्लोमध्ये पाहत जा. ओके, कधी कधी कन्फ्युजन होते तर व्हिडिओ कधी पॉज करायचा किंवा काय करायचं, त्याचा स्पीड कमी करायचा यूट्यूबचा आणि नंतर पाहायचा. ओके, तर पुढीलपैकी असत्य विधान विचारलं आपल्याला. असत्य विधान कोणतं आहे, चुकीचं विधान. असत्यमध्ये काय, चुकीचं विधान. लक्षात ठेवा, असत्य, सत्य, चुकीचं नसलेलं, चुकीचं असलेलं. ओके, असे काही तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी येऊ शकतात, त्यावर नंतर आपण एक लेक्चर घेऊ असे कन्फ्युजन करणारे क्वेश्चन. ओके, पुढीलपैकी असत्य विधान कोणते, म्हणजे चुकीचे विधान कोणते. मानव विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान मोजले जाते. बरोबर आहे, 0 ते 1 पॉईंटमध्ये 0 पॉईंट वगैरे असा मोजल्या जाते. ओके, तर हे 0 ते 1 या दरम्यान मोजल्या जाते UNDP. ओके, मानव विकास निर्देशांक. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते. बरोबर आहे, पाहिलं आपण, जन्मदर जास्त असेल तर लोकसंख्या वाढणार ना, मृत्यू जर जास्त असेल तर लोकसंख्या कमी होईल. ओके, परंतु इथं काय, जन्मदर जास्त असेल तर लोकसंख्या वाढेल आणि मृत्यूदर कमी असेल तरीही लोकसंख्या वाढेल. ओके, मानव विकास निर्देशांक दरवर्षी UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ओके, संयुक्त राष्ट्र विकास परिषद म्हणू आपण त्याला, संघटना म्हणू, हे काय करते, UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. ओके, त्यानंतर पहा, मानव विकास निर्देशांकापूर्वी देशाचा विकास औद्योगिकरणावरून मोजला जायचा, असं काही नव्हतं. 1965 पासून आपण मानवी विकास निर्देशांक मोजला जातो UNDP मार्फत, जे की देशाचं शैक्षणिक लेवल, देशाची औद्योगिक लेवल, देशातील जे काय म्हणू आरोग्य, याच्यामध्ये देश किती प्रगती करत आहे, देशाचं तंत्रज्ञान, यावर आधारित आपण UNDP ठरवत असते की देश कोणता अव्वल आहे, देश कोणता प्रथम स्थानी आहे. ओके, असे 193 देश आपण पाहतो युनायटेड नेशनमध्ये. ओके, त्यातून आपण त्याची क्रमवारी लावत असतो. तर आपण पाहिलं 2022-23, 2023-24-25 पासून आयसलँड हा देश काय आहे, हे प्रथम स्थानी आहे. ओके, तर मानव विकास निर्देशांकापूर्वी देशाचा औद्योगिक विकास औद्योगिकरणावरून मोजला जायचा, असं काही नाही. औद्योगिकरणावरून देश प्रगत आहे किंवा अप्रगत आहे असं काही मोजलं जायचं नाही. तर याचं काय, आपल्याला अयोग्य विचारलं, चुकीचं विचारलं तर याचं उत्तर काय येईल. ओके, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पहा, लक्ष ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या पुढील पर्यायातील विसंगत जोडी. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा, आपण याच्या आधी एक प्रश्न पाहिला, काही तुम्हाला ऑप्शन दिसतील सेम. पहा, प्राकृतिक घटक मृदा. ज्या प्रदेशातील, ज्या भागामध्ये मृदा चांगली आहे, जमीन चांगली आहे, तिथं शेती चांगल्या प्रमाणात येईल, उच्च दर्जाची शेती राहील, पिकं चांगली येतील, तिथं लोकसंख्येचं प्रमाण काय राहील, जास्त राहील. वेगळं राहील का, नाही, काय राहील, लोकसंख्येचं प्रमाण जास्त राहील. म्हणजे हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. आर्थिक घटक आपण मगाशी पाहिलं, वाहतूक. इथं आर्थिक घटक दिला आहे. खनिज संपत्ती, जिथं काय आपण म्हणू खनिज संपत्ती, जे काय आपण म्हणू खनिज सापडतात. ओके, जिथं औद्योगिकरण म्हणा जास्त आहे, खनिज संपत्ती जास्त आहे, इथं लोकसंख्येचं प्रमाण काय राहील, बरोबर, जास्त राहील. साधी सरळ गोष्ट आहे. राजकीय घटक, युद्ध, हे पण याच्यामध्ये बरोबर आहे, कारण लोकसंख्येचं वितरण जर एखाद्या भागामध्ये युद्ध झालं तर तेथील लोकसंख्या ही दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरित होईल. म्हणून इथं लोकसंख्येचं वितरण तुम्हाला याच्यावर परिणाम करणारा हा पण घटक आहे. ओके, हे पण जोडी बरोबर आहे. त्यानंतर सामाजिक घटक धर्म, हे पण बरोबर आहे. सामाजिक घटक धर्म, कारण बऱ्याच भागामध्ये आपण पाहतो, केरळसारख्या राज्यामध्ये तिथे एक बहुतांश ख्रिश्चनसारखा धर्म दिसतो. बाकी तुम्ही ईशान्येकडील राज्य पाहाल तिथं बहुतांश तुम्हाला आदिवासी समाज दिसतो. म्हणजे धर्म हा महत्त्वाचा घटक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पर्यायामध्ये एकही चुकीचं किंवा विसंगत जोडी नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला आपल्याला, परंतु याच्यामध्ये एकही विसंगत जोडी नाही आहे. याच्यामधली प्राकृतिक घटक मृदा, हे पण बरोबर जोडी आहे. आर्थिक घटक
म्हणजे खनिज संपत्ती जिथं जास्त राहील तिथं लोकसंख्येचं प्रमाण जास्त राहील, लोकसंख्येचं वितरण जास्त राहील. ओके. त्यानंतर पहा राजकीय घटक. जर युद्ध जर झालं तर एका प्रांताने जिथं युद्ध झालं त्या प्रांतातील जे लोक आहेत ते दुसऱ्या प्रांतामध्ये स्थलांतरित होतील. म्हणजे इथं पण लोकसंख्येच्या याच्यावर वितरणावर परिणाम होताना दिसतो आपल्याला. आणि त्यानंतर पहा सामाजिक घटक. धर्म. म्हणजे धर्मावर आधारित पण आपण किंवा धर्मावर आधारित म्हणा, भाषावर आधारित म्हणा किंवा एखाद्या पंथावर आधारित म्हणा, हे बऱ्याच गोष्टी आहेत किंवा संस्कृतीवर आधारित म्हणा. इथं तुम्हाला काय दिसते? लोकसंख्येचं वितरण दिसते. ते चारही जे जोडे आहेत ते बरोबर आहेत. इथे एकही जोडी चुकीची नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 2010च्या आकडेवारीनुसार भारताच्या साक्षरतेचे प्रमाण होते. प्रश्न विचारतात साक्षरता. हे लोकसंख्येमधला महत्त्वाचं आहे. साक्षरता विचारतात, गुणोत्तर विचारतात, स्त्री पुरुष समानता विचारतात. त्याच्यामधले साक्षरतेवर जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे राहतात. भारताची साक्षरता 2010मध्ये पहा, 2011ला जनगणना झाली, 2011नुसार 73 झाली होती. काय 1% समजा एका वर्षामध्ये 73% आपण म्हणू भारताची. ही भारताची आपण पाहावी. ओके. भारत. ओके. भारताचं साक्षरता किती होतं? भारत देशाची साक्षरता किती होती? किती? 2010नुसार म्हणलं तर 72.1 आणि 2011नुसार म्हटलं आपण तर किती आहे रे? 73%. ओके. तर भारतातील सर्वाधिक साक्षरतेमधलं राज्य कोणतं असेल? सध्याच्या घडीला जर म्हणलं 2025नुसार विचारू शकतात बरं, तर कोणतं आहे? मिझोराम हे राज्य आहे ईशान्येकडे. मिझोराम या राज्याची जवळपास साक्षरता आपल्याला आता दिसते 98.2%. त्याच्यानंतर तुम्हाला पुदुचेरी दिसते 97%. त्यानंतर तुम्हाला गोवा दिसते 95%च्या वर. त्यानंतर तुम्हाला केरळ दिसते. ओके. असे त्यानंतर तुम्हाला त्रिपुरा दिसते. या राज्यामधील काय आहे? या राज्यामधली काय म्हणू आपण? साक्षरता दर हा खूप जास्त आहे. सर्वात कमी जर विचारलं तर इथं आंध्र प्रदेश आणि बिहार येईल. आंध्र प्रदेशची साक्षरता सर्वात कमी आहे, लक्षात ठेवा. जवळपास आंध्र प्रदेशची साक्षरता 72%च आहे आणि बिहारची आहे 74%च्या जवळपास. म्हणजे कुठं कुठं आकडेवारी इथं वेगळी दिली आहे, तर इथं 74% आहे. कुठं कुठं बिहार हे सर्वाधिक कमी साक्षरतेमधलं राज्य सांगितलं आहे, कुठं आंध्र प्रदेश. पण सध्या आंध्र प्रदेश हे राज्य सर्वात कमी साक्षरतेमध्ये आहे. आणि सर्वाधिक साक्षरतेमध्ये जर म्हणलं सध्याच्या 2025नुसार तर मिझोराम आहे, पुदुचेरी आहे. ओके. म्हणजे 95%च्या वर जर म्हटलं, 95%च्या वर साक्षरता जर म्हटली आपल्याला, ओके, 95%च्या वर साक्षरता जर म्हटली आपल्याला, तर कोणत्या कोणत्या याच्यामध्ये कोणाकोणाची आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल केरळ, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल अजून काय गोवा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्रिपुरा. ओके. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हिमाचल प्रदेश. ओके. हिमाचल प्रदेश. पहा, लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतात. हार्ड लेवलचे प्रश्न अर्थशास्त्रामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर पहा तुम्ही जे 97% आहे. ओके. जे भारताच्या साक्षरतेमध्ये एक विकसित राज्य म्हणू आपण त्याला, जे की त्याला झेप घेतली असं एक राज्य आहे. ते म्हणजे कोणतं रे पहा? ते म्हणजे राज्य नाही, ते केंद्रशासित प्रदेश आहे. पुदुचेरी, पांडेचेरी, त्याला पांडेचेरी म्हणतो आपण. 97% आहे याची साक्षरता सध्या. ओके. तर सर्वाधिक साक्षरता जर म्हणलं 2025नुसार तर मिझोराम येईल. आणि 2011नुसार लोकसंख्यानुसार 2011च्या जनगणनेनुसार केरळ हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक साक्षर होतं. तेव्हा केरळची साक्षरता होती 93.91%. आता ती 95च्या वर आहे. 95.93 काय या दरम्यान आहे. 96 जवळपास गेलेली. ते लक्षात ठेवा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी खूप काही आहे. तर हे काही गोष्टी लक्षात ठेवा. कमी जर म्हणलं तर आंध्र प्रदेश, जास्त म्हणलं तर कोण? सध्या 2025चं जर विचारलं तर तुम्ही मिझोरामला टिक करा. आणि 2011च्या जनगणनेनुसार म्हणलं तर केरळ राहील. कदाचित ते ऑप्शन पण नसतील तेव्हा मिझोराम तेव्हा केरळ हे ऑप्शन राहील. तर केरळला टिक करा. हे 2011च्या जनगणनेनुसार. तर याच्यामध्ये सर अजून काय आम्हाला महाराष्ट्राचं किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची जी साक्षरता आहे ही महाराष्ट्र राज्याची साक्षरता आहे किती पोरं पहा? ही साक्षरता आहे सध्याच्या स्थिती जर म्हणलं तर 87% आहे. 87. ओके. आणि हे जर 2011नुसार म्हटलं तर त्यावेळेस 82% होती. ओके. आता जर देशाची जर लोकसंख्या म्हणलं तर जवळपास 79% झालेली आहे. सॉरी 89 किंवा 87% भारताची साक्षरता. ओके. तर एवढी साक्षरता दर आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून डीपमध्ये काय तेवढे क्वेश्चन विचारणार नाहीत की स्त्री किती शिकलेल्या आहेत भारतामध्ये, पुरुष किती आहेत किंवा राज्यबाई, एवढ्या काय डीपमध्ये जाणार नाही. पण याच्यामध्ये क्वेश्चन कोणते विचारू शकतात? महाराष्ट्राची साक्षरता किती आहे 2011नुसार किंवा सध्या किती आहे हे गोष्टी लक्षात ठेवा. किंवा सध्या सर्वाधिक लोकसंख्या भारतातील कोणतं राज्य आहे? तर मिझोराम आहे. ओके. 2011नुसार कोणता आहे? केरळ. यावर प्रश्न विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
क्वेश्चन किती विचारू शकतात त्याच्यावर, हार्ड लेवलमध्ये तुमचा त्यावरच रिझल्ट राहील. ओके, अजून प्रॅक्टिससाठी आपण क्वेश्चन घेऊ. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे राज्य भारतातील मोठे राज्य आहे. क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे, हे आहे राजस्थान. जवळपास 8 लाख ओव्हरऑल लिहितो मी याबरोबर 42,000 समोर 350 असं काहीतरी आहे, 42,000. ओके, 42,000 ओव्हरऑल लिहितो मी, 350 असं काहीतरी समथिंग आहे, 8,42,000. ओके, पुढे 350 360 काय आहे. त्याच्यानंतर पहा सर्वाधिक जर विचारलं तुम्हाला तर याचं उत्तर येईल भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळामध्ये मोठं राज्य असलेलं ते राजस्थान आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 8,42,000. नंतर 2 नंबरला येईल मध्य प्रदेश, ज्याचं क्षेत्रफळ आहे 8 लक्ष म्हणा, 8 लाख म्हणा, 8,08,000. ओके, 8,08,000 आणि समोर काहीतरी 400 वगैरे आकडा. ओके, 8,08,400 समथिंग. ओके, त्यानंतर तिसऱ्या पायदानावर येईल कशामध्ये, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र येईल. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 8 लाख. ओके, 8,07,773. ओके, 8,07,773 चौकी मी एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्रात आहे, जे की 3 नंबरला आहे महाराष्ट्र. प्रथम स्थानी कोणा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. सर्वाधिक कमी क्षेत्रफळ कोणाचं आहे सर, अरुणाचल प्रदेशचं आहे किंवा गोवा म्हणू आपण याला. सॉरी, अरुणाचल प्रदेश थोडा मोठा आहे, ते गोवा सर्वाधिक कमी क्षेत्रफळ असलेला. ओके, गोवा आहे. गोव्याचं क्षेत्रफळ जवळपास 3,000 समथिंग काहीतरी आहे. ओके, 3,000 गोवा. सर्वात कमी जर विचारलं कमी क्षेत्रफळ, तर कमी क्षेत्रफळ आहे गोव्या या राज्याचं. कोणाचं, गोवा, जवळपास 3,000 पुढे समथिंग काहीतरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढीलपैकी कोणते 2 घटक लोकसंख्येची घनता ठरवतात. मी सांगितलं लोकसंख्येची घनता बरोबर त्या प्रदेशात राहणारी लोकसंख्या आणि आपण त्या प्रदेशात राहणारे त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ, प्रदेशाची लोकसंख्या भागिले प्रदेशाचं क्षेत्रफळ, याच्यावरून काय होते, लोकसंख्येची घनता ठरवली जाते. तर याच्यामध्ये काय, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या हे महत्त्वाचे घटक आहे. ओके, यावरून तुम्हाला लोकसंख्येची घनता ठरवल्या जाते. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते, चुकीचे विधान, यावर लक्षात ठेवा. चुकीचं बरोबर महत्त्वाचं आहे. स्थलांतरामुळे विकासावर परिणाम होतो कारण बराच जो काही बुद्धिजीवी वर्ग आहे तो स्थलांतर करतो, नोकरीसाठी जातो आणि त्यावर काय होते, विकासावर परिणाम पडतो. ओके, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्री कंपन्या याचा काय म्हणू आपण, याचा व्यापार व्यवसाय वाढतो. ओके, म्हणून याचा विकासावर परिणाम होतो देशाच्या स्थलांतरामुळे. स्थलांतरामुळे लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. हो, लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. एका जागून दुसरीकडे लोकसंख्या जास्त जाते, एका जागची कमी होईल पण एका जागची वाढेल ना. आणि हे रोजगारामध्ये शिक्षणासाठी बरंच झालं स्थलांतर होते, मॅक्झिमम रोजगारासाठी पाहतो आपण. ओके, तर हे पण बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं सांगितलं आहे. लोकसंख्येची नैसर्गिक वाढ किंवा घट यावर स्थलांतरामुळे फरक पडतो नाही. नैसर्गिक वाढ म्हणजे याला काय म्हणू आपण, जन्मदर आणि मृत्यूदर, यामुळे होतो का. ओके, हे व्यावसायिक किंवा देशाच्या प्रगतीवर घटक आहेत. म्हणजे जर जन्मदर वाढला तर देशामध्ये लोकसंख्या वाढेल, पण याच्यामध्ये लोकसंख्येची नैसर्गिक वाढ किंवा घट यावर स्थलांतरामुळे फरक पडतो, स्थलांतरामुळे फरक पडत नाही. ओके, नैसर्गिक वाढी कशामध्ये येते, जन्म आणि मृत्यूदरमध्ये येते. इथं स्थलांतराचा काही भाग आहे का, नाही आहे, म्हणून हे पर्याय चुकीचा आहे. स्थलांतरावर काही परिणाम पडत नाही. चौथा ऑप्शन पहा. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचना बदलते. हेच पुनर्वितरण, रचना बदलते. ओके, एका जागची लोकसंख्या जास्त होते, एका जागची लोकसंख्या कमी होती. रोजगारासाठी एका भागातील लोक एका भागात जातात, एका प्रांतामध्ये जातात. ओके, त्याच्यामध्ये अंतर्गत तुम्ही स्थलांतर म्हणा किंवा देशांतर्गत स्थला म्हणा किंवा राज्यांतर्गत स्थलांतर म्हणा. ओके, तर याच्यामध्ये रचना बदलते आपण पाहतो. ओके, पुरुष बरेच जण नोकरीसाठी दुसरीकडे जातात म्हणून तिथं पुरुषाचं प्रमाण जास्त होते, स्त्रिया घरीच राहतात. ओके, तर काही भागामध्ये तुम्हाला पुरुषाचं प्रमाण जास्त दिसेल, नोकरीसाठी आलेले, रोजगारासाठी आलेले. ओके, 22वा क्वेश्चन पहा. मानव विकास निर्देशांकानुसार भारताचा विकास तर कोणता. मानव विकास निर्देशांक UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, मानव विकास निर्देशांक. तर भारताचा विकास तर विचारला, भारत सध्या कोणत्या पायदानावर आहे. 193 पाहिलं भारत आपण सध्या 2025ला 130व्या स्थानी आहे UNDPमध्ये. ओके, मानव विकास निर्देशांकामध्ये. तर भारत सध्या कोणत्या विकास स्तरावर आहे, त्याचा निम्न, मध्यम, उच्च, अतिउच्च असं काही केलेलं आहे. ओके,
विकास निर्देशांक. तर याच्यामध्ये भारत मध्यम या स्थितीला येतो. मध्यम स्थिती म्हणजे काय, जे की 0 ते 1 मध्ये याची गणना केली जाते. पाहिला आपण मग असे प्रश्न. तर याच्यामध्ये जो भारताचा निर्देशांक येतो जो 0.5 ते 0.6 या याच्यामध्ये येतो. मध्ये जे मध्यममध्ये येते. उच्च कशामध्ये येते, जे जवळपास 6च्या वर आहे, 7च्या वर आहे. आणि अतिउच्च हे जवळपास 9च्या वर, हे 9 ते 0 पॉईंट, ओके, 9च्या वर असले, ओके. म्हणून अतिउच्चमध्ये आपण आयसलँडसारखे, स्वित्झर्लंडसारखे, नॉर्वेसारखे देश पाहतो, जे की टॉप 10मध्ये देश येतात. त्याला अतिउच्च त्याचा निर्देशांक राहतो. उच्चमध्ये जवळपास 6 किंवा 7 पॉईंटच्या वर, ओके, म्हणजे 0 पॉईंट, ओके. आणि भारत जो आहे तो मध्यम स्थितीला येतो. आणि निम्न म्हणजे जवळपास 0.4च्या कमी. निम्न जे काय अप्रगत देश आहेत, जे काही गरीब देश म्हणून आपण जगाच्या भूमीवर दिसतील आपल्याला, तुम्हाला जगाच्या नकाशावर काही असे बरेच देश आहेत की ज्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे, दरडोई उत्पन्न. तर ते तुम्हाला त्यांचा मानवी विकास निर्देशांक हा खूपच कमी दिसेल तुम्हाला, ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. पुढीलपैकी कोणत्या देशात स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांची टक्केवारी सर्वाधिक आहे? कुवेत. मी सांगितलं काही हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात, त्या हार्ड लेवलच्या क्वेश्चनमध्ये आहे, कारण डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे की कुवेतमध्ये स्थलांतरित झालेले लोक जास्त आहेत. कारण कुवेतमध्ये तुम्हाला काय आहे, खनिज तेल साठा खूप जास्त दिसतो. म्हणून इथं स्थलांतरित जवळपास या देशामध्ये 70 ते 75% लोक स्थलांतरित केलेले राहतात. मूळ देशापेक्षा, लोकसंख्येपेक्षा बाहेरचेच लोक जास्त आहेत तिथं. इथं हाँगकाँग आहे, हाँगकाँग पण कमी आहे. हाँगकाँगमध्ये जवळपास 30% येतील, 30 ते 35%, 30 ते 35, ओके, 30 ते 35%. आणि इस्राईल नाही आहे. इस्राईलला बहुतांश याच देशातील लोक आहेत. आणि सौदी अरेबियामध्ये तुम्हाला दिसतील, पण सौदी अरेबिया तुम्हाला काय दिसल, कुवेतपेक्षा थोडं खाली, ओके. थोडंफार 50%च्या वरच तिथेही लोक स्थलांतरित गेलं, कारण तिथे खनिज तेलाचे साठे आहे, ओके. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कोणत्या देशात स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांची टक्केवारी सर्वाधिक आहे, तर कुवेतची आहे, जी की 70 ते 75 लोक स्थलांतरित झाले आहे टक्के. दुसऱ्या देशातले कुवेतमध्ये, जे खनिज संपत्तीवर आघाडीवर देश आहे, खनिज तेलामध्ये, कुवेत म्हणा किंवा सौदी अरेबिया, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतात कोणत्या व्यक्तीला साक्षर समजले जाते? कोणत्याही वयाच्या व्यक्तीस जिला लिहिता वाचता येते साक्षर म्हणले जाते का? कोणत्याही वयाची असं म्हणतो नाही, ओके. हे नाही. 15 वर्ष वयावरील लिहिता वाचता येणारी व्यक्ती नाही, हे पण नाही, ओके. ज्या व्यक्तीस किमान 2 भाषा लिहिता वाचता येतात, हे पण नाही. साक्षर कोणाला म्हटलं जाते सर? साक्षर म्हटल्या जाते 7 वय वर्षावरील ज्याला वाचता लिहिता येते अशा, ओके. म्हणजे कोणत्या व्यक्तीला साक्षर म्हटलं जाते? जेही मुलं वयवर्ष 7च्या वर शिकलेले आहेत, ज्याचं वय, त्याला साक्षर म्हणू आपण. म्हणजे इथं काय, 7 वयावरील लिहिता वाचता येणारी व्यक्ती, जिला आपण काय म्हणू, साक्षर म्हणू, ओके. आणि हेच साक्षरता मोजल्या जाते देशाची. अकार्यकारी लोकसंख्या, जे अकार्यक्षम आहे, जे अकार्यशील आहे, हे कोणत्या वयोगटात असते? अकार्यक्षम जर म्हटलं तर इथं 14 पाहिजे होतं. आता थोडं कन्फ्युजन होईल, इथं काही ऑप्शन पण जवळजवळ दिलेले आहेत. हार्ड लेवलमधला क्वेश्चन आहे हा. 0 ते 14 हे अकार्यक्षममध्ये येते, पण इथं 15 दिलं म्हणून हे ऑप्शन येणार नाही. 15 ते 59 स्त्री व पुरुष हे कार्यक्षममध्ये येते. तरुण वयोगट कार्यक्षम म्हणू आपण त्याला, क्रियाशीलमध्ये येते, जे देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी यांचा सर्वात मोठा हातभार राहतो, क्योंकि तरुण म्हणू. 60 वर्षावरील वयोगट नाही, ओके. अकार्यकारी लोकसंख्या कोणत्या वयोगटात असते? 60 वर्षावरील वयोगट. कारण ते काय निवृत्त झालेले असतात आणि ते काय बसूनच खातात, त्यामुळे त्यांना काय म्हणू आपण, 60 वर्षावरील जे वयोगट आहे तो काय आहे, लोकसंख्येमधला अकार्यकारी गट आहे, तो अकार्यकारी वयोगटात मोडतो. आणि 15 ते 59 मधील केवळ पुरुष हे पण कार्यशीलमध्ये येतात, तरुण वर्ग. तर याचं उत्तर काय येईल बरोबर? कोणत्या वयोगटात अकार्यकारी लोकसंख्या जास्त असतात? ते 60 वर्षावरील वयोगट, जे की वृद्धमध्ये मोडतात, निवृत्त झालेले लोक राहतात, ओके. ते बसूनच खातात, ते काय कोणतं काम करत नाही, ओके. त्यामुळे अकार्यशील, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा कोणताही हातभार लागत नाही 60 वर्षावरील वयोगटातील लोकांचा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? कार्यकारी, जे लोक कार्य करतात, पहा 14. काही तुम्हाला पर्याय, हे हार्डमधला क्वेश्चन आहे, पर्याय जवळचे दिले. 14 म्हटलं तर 0 ते 14 हे तुम्हाला काय अल्पवयीन गटामधला येतो. 14 म्हणल्यावर चुकीचं आहे, हे कार्यशीलमध्ये येणार नाही, कारण इथं 15 पाहिजे होतं. मग 15 ते 60
हे पण नाही, इथं 60 दिलं. ऑप्शन जवळजवळ अभ्यास करा अशा क्वेश्चनचा. 15 ते 60 दिलं, चुकीचं आहे. 0 ते 14 अल्पवयीन गट आहे. किशोरवयीन मुलं राहतात, अल्पवयीन अर्भक राहतात. ते काय करतील देशासाठी काम, देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी? नाही. क्रियाशील राहील का? अक्रियाशील आहे. याचं उत्तर आहे 15 ते 59. याला तरुण वयोगट म्हटलं जाते आणि भारताची लोकसंख्या याच्यातमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजे कार्यशील लोकांचा गट जर म्हटलं कोणती लोकसंख्यात आहेत तर ही आहे. ओके, कार्यकारी लोकसंख्या कोणती आहे? 15 ते 59 वर्ष. पहा अजूनही कल्पतरूला तुम्ही फॉलो जर केलं नसेल आमच्या चॅनलला, अजूनही करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. ओके, धन्यवाद.